तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही चाललोय खेडला. ते आमच्या वहिनीच्या लग्नाची पूजा आहे ना, त्याचं सामान आणायचंय. पूजा लग्नाची इतर पण असते खरं. मग कशाची पूजा? लग्नाची नसते मग कशाची? गाडीकडे फोकस द्या. आम्ही गाडी पण चालवतोय आणि कॅमेरा पण चालू. भाऊजींना कॅमेरा पकडायला दिलाय. भाऊजींना पण गट्स त्यांच्यामध्ये आहेत, पण कॅमेरा समोर ते खूप शाय होतात. त्याच्यामुळे नाही, पण भाऊजी आता मी शिकणार आहे बोलायला. आता आम्ही दोघांना ब्लॉग करायचे ना, त्याच्यामुळे भाऊजी शिकले पाहिजे. आता आम्ही दोघं पण काय म्हणतात, ब्लॉगर होणार. ब्लॉगर, क्रिएटर होणार. क्रिएटर, युट्यूब क्रिएटर. हो, ते दिसायला चांगलं असतं ना. हा, मुंगूस दिसला आम्हाला काही गेला दिवस चांगलाच आहे म्हणजे. हा, दिवस आता झाले, दुपार झाली. आता अजून थोडं चांगलंच आहे. अजून थोडा म्हणजे आता सगळे काम होतील. जे होणार नव्हतं ते पण होणार आहे. आपल्याला नाही माहिती कोणतं नव्हतं होणार. आम्ही पूजेची शॉपिंग करायला चाललोय. लय काय काय आणायला सांगितले. काय सुपर एकाच ठिकाणी घ्यायचं. कुठून? एक दुकानी आनंद मंगल कार्यालय त्या दिवशी गेलो होतो ना, त्याच्या ह्या साईडला डब्बू शेट तेच ना, त्याचे तिथं जायचंय ना आता. आय थिंक तेच असेल. त्याचे त्यांची बरं, पप्पा पण पत्ता आहे. वारलेत आता. मग दुकान चालू आहे का? दुसरे सांगत त्यांची बायको. तर शकता रस्त्याचं काम चालू आहे. सकाळपासून 3-4 वेळा खेळला आलोय. काम चालू असल्यावर दररोज आम्हाला अर्धा तास लागतोय खेळायला. नाही तर तसं एकदा रोड झालं 5 मिनिटात आम्ही खेळलो. 5 मिनिटाचा रोड आहे, तिथे अर्धा तास लागते. हा ना. हॅलो गाईज, आता आम्ही सकाळी डायरेक्ट पुढे चासलाच गेलो होतो. तिथे गॅस भरायला गेलो होतो. गॅस घेऊन घरी ठेवला, जेवलो आणि आता आम्ही परत खेळला चाललोय. पूजेची तयारी, सत्यनारायणच्या पूजेच्या तयारीसाठी आम्ही सामान घ्यायला चाललोय. तर मग आता बघू पुढं काय काय होतंय ते तुम्हाला आम्ही या ब्लॉग मध्ये दाखवूच. मग आम्ही परत भाऊजींसोबतच चाललोय. कालचा ब्लॉग पण गाडीत चालू केला होता, पण तो टाकतोय का नाही टाकतोय माहिती काय माहिती आता आम्ही कधी टाकतोय. जेव्हा टाकू तेव्हा कळेल तुम्हाला. तुम्ही असं समजा की हाच पहिला ब्लॉग. हो, कारण हा आम्ही थोडा तरी प्रॉपर केलाय. त्या दिवशीचा आम्ही एवढं प्रॉपर नाही केलं. कॅमेरा पकडायची सवय नाही, तर नुसतं फोन हालतोय. त्याच्यामध्ये गाडी ते आम्ही त्याच्यामुळे सारखाच हालतोय. तर तुम्ही समजून घ्या तेवढं आम्हाला. तुम्ही घ्यायलाच समजून. आता एवढी बघ ऐकून समजून घेतलंय, इथपर्यंत बघितलंय तुम्ही ब्लॉग, तर पुढे पण कंटिन्यू करा आणि सपोर्ट करा आम्हाला. बस अजून काहीच म्हणणं नाहीये आमचं. आता आम्ही चाललोय, बघू काय काय सामान भेटते नाही भेटते. आम्ही जिथे तिथे जाईल तिथे आम्हाला फक्त आम्ही एक क्लिप घेत जाऊ. ब्लॉग तर नाही करता येणार आम्हाला, पण आम्ही क्लिप नक्की घेऊ एक. आणि अजून काय नाही तसं बघू. फक्त शेवटपर्यंत ब्लॉग बघा. मस्त. आम्हाला माहितीये का आम्ही काय एवढं चांगलं नाही बोलते, पण तुम्ही बघा, तुम्हाला नंतर मजा येईल. हळूहळू सगळीजण असल्यावरती मजा येईल. आम्ही पूजेचा ब्लॉग पण टाकू जर तुम्ही सपोर्ट केला तर, आणि आम्हाला चांगले व्ह्यूज भेटले तर. कोणीतरी गाडी लावली, थांबा आम्ही नंतर चालू करतो. क्लिअर दिसतंय. हलवा गाडी किती हलवायची ती, कमी हात हलवू सारखा. नमस्कार मित्र. हे बघा आमचे भाऊजी मला सोडून हिल पिले एकटे. मला काहीच नाही दिलं. स्वार्थी भाऊजी ऐकलंय. मोठा विषय झाला ना. एक जण तो खूप मोठा कॉन्फिडन्स होता. 600 रुपये म्हणलं. गरीब आहे खरं, गरीब आहे आपल्याला सांग. मला वाटलं तर माझ्या अकाउंटला 600 रुपये भाऊजींना म्हणलं से आम्हाला एक लसते आणि त्यांना काय हिल पाहिजे होतं, हिल घेऊन या. मी त्यांना सांगितलं जायला आणि आमच्या काय ते याला विषय झाला. माझ्या अकाउंटला किती भाजी होते? 15 रुपये. हम गरीब आहे म्हणून म्हणते फॉलो करा. माझ्या अकाउंटला 15चे 15,000 होते. मग भाजीने एक काय 10 हिल पाजेल मी, त्या पण कमी. मी लस्सीच तुम्हाला बॉक्स घेऊन देतो, टेन्शन नाही. हा ना, फेमस करा फक्त आम्हाला. पण आम्ही परत विसरलो सगळीकडे जाऊन लोकांची, कारण गडबड खूप आहे सध्या. म्हणून तुम्ही समजून घ्या. कुठे जायला तिथे कळत नाही. आम्ही आमचे सामान मागं ठेवले डिक्कीत आहे. मी स्ट्रेटनर घेतलाय गाईज, मिनी स्ट्रेटनर घेतलाय. फायनली स्ट्रेटनर 1000 रुपयाचा आहे का? अख्ख्या 1000 रुपयाचा आहे. 1000ला पण 200 कमी आहे. 800 समजा. 850 50 रुपये जाऊ द्या. 50 रुपये दररोज घालवते तुम्ही इकडे तिकडे. जास्त
हात दुखायला लागलं. उगं माय. बरं मित्रांनो, पण पुढचा व्लॉग 100% सगळं दाखव. सगळं आम्ही एक दिवस ठरवतो का काय काय दाखवायचंय. आम्ही प्लॅनिंग करतो आधी आणि मग त्याच्यानंतर आम्ही व्लॉग कंटिन्यू करतो. आता आमचे 5-8 व्लॉग आहे, तुम्हाला बघून पण कंटाळा येणार. आम्ही आम्हाला लोक रिस्पॉन्स पण देणार नाही असे 5-8 व्लॉग करून. बाकीच्या व्लॉगरना मागं सोडू आम्ही इतके घाण व्लॉग केल्यावरती. तरी टाकणार आम्ही. बघू, टाकायचं तर नाही कन्फर्म. टाकायचं नाही, नसलं तरी टाकायचं. टाकू, तसं काही विषय नाही. एवढं पण घाण नाही केलेलं आहे आम्ही. अरे बाबा, बघा आमच्या रस्त्याची काम चालली. तो माणूस माझ्याकडे बघत होता. रोडचं काम चालू आहे मित्रांनो. काय सांगू तुम्हाला, लय त्रास होतोय खेळला जायला. आता आम्ही दोघं गाणं म्हणत होतो. लय कंटाळा आलाय, आता घरी जाऊन जरा झोपलं पाहिजे. इथं आमचा बॅनर लागणार आहे पूजेचा. आम्ही दाखवू तुम्हाला ते पण लागल्याच्या नंतर. हो, शेटने सांगितलं इथं 2 बांबू हे करायचे, लावायचे. त्याच्यानंतर बॅनर लावायला लागून. शेटला म्हणून संध्याकाळी आला लावायला लागेल. चला आता आम्ही तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. कारण की काय दाखवलं तर नाहीये तुम्हाला. फक्त गाडीतलेच व्हिडिओ दिसले असतील तुम्हाला, बाकीच्या नाही. आणि मेन म्हणजे आम्ही बाकीच्या ठिकाणी करू पण शकत नाही अजून लगेच. एवढा कॉन्फिडन्स नाही अजून आमच्यात आलेला. आणि एवढे ब्लॉग पण चांगले करत नाही का आम्ही बाकीचं तुम्हाला दाखवू शकतो, नाही का? अजून शिकतोय हळूहळू. थोडी प्रोग्रेस करतो आम्ही, प्रॅक्टिस करतोय. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप पण करा, कमेंट पण करा. आमचे व्लॉग आम्ही कशावरती व्लॉग करू हे पण सांगा तुम्ही आम्हाला. फिरायला जाऊ का काय करू? हा, टाइम आम्ही काढून ते पण करू. तुम्हाला कसे व्लॉग बघायला आवडतील. आम्ही कुकिंगचे पण चालू करतो, वेगवेगळं काय काय खायला. तरी मला तर स्वयंपाक येत नाही, पण तरी पण असं बाकीच्या गोष्टी येतात ह्या आम्हा दोघांना. भाऊजींना तर स्वयंपाक पण येत असेल थोडं. स्वयंपाक म्हणजे फार प्रॉपर नाही, पण थोडंफार काहीतरी. आम्ही डाळ खिचडी करणार आहे, आम्ही त्याचा ब्लॉग करतो आजच. नक्की, आजच डन. चला तर मग आता आपण ब्लॉग टाकणार आहे, तुम्ही बघा. हा व्लॉग पहिला येईल, नंतर तो व्लॉग येईल. डाळ खिचडी, स्पेशल डाळ खिचडी. भाऊजी आणि मी, श्रेयाज अँड ओमुज किचन सुरेखास त्यांचं किचन आहे, त्याच्यामध्ये आम्ही एंट्री मारतो. आज आम्ही डाळ खिचडी बनवून त्याचा ब्लॉग बनवतो. उद्या किंवा परवा येऊ शकतो. येस. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.